गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय पडद्यामागील डावपेच उघड होत आहेत. महायुतीतीलच काही गट राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवून स्वतंत्र पॅनेल उभारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकारणात खळबळ उडवत आहेत. यामुळे गोकुळची निवडणूक आता केवळ संस्थेची राहिली नसून ती थेट महायुतीतील वर्चस्वाच्या लढाईत रूपांतरित होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. एका बाजूला समन्वयांच्या बैठका सुरू असताना दुसऱ्या बाजूला आपापले पॅनल तयार करण्याच्या हालचालींनी आघाडीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीला डावलून कुठलाही पॅनल यशस्वी होणार नाही. आमचे नेते हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन मित्रपक्षांना एकत्र करत संयुक्त पॅनेल उभे करावे असा थेट संदेश त्यांनी यावेळी दिला आहे. राज्यातील वरिष्ठ पातळीवरही या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री पातळीवर अंतिम चर्चा होण्याची शक्यता असून त्यातूनच महायुतीचे अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मुश्रीफ यांची भूमिकेला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय जाणकारांच्या मते गोकुळ ही केवळ दूध संघाची निवडणूक नाही, तर कोल्हापूरच्या राजकारणातील ताकद मोजण्याची लिटमस टेस्ट ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच पॅनल जाहीर होण्यापूर्वी आरोप प्रत्यारोप बैठका आणि गुप्त चर्चांना वेग आणखी चढणार आहे हे निश्चित मानले जात आहे. एकंदरीत गोकुळच्या निवडणुकीतून महायुतीतील एकी टिकणार की अंतर्गत फूट उघड होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.